कार्य करणं महत्वाचं नसतं, ते फळ येणं महत्वाचं असतं. झाड लावणं महत्वाचं नसतं, फळ येणं महत्वाचं असतं. तसं जीवन तेव्हाच सुफळ होतं जेव्हा पांडुरंगाचं प्रेम, संतांचा आशीर्वाद लाभतो, तेव्हा जीवन सुफळ, नाही का? ज्ञानोबा म्हणतात आधी संसार सुफळ झाला गे माय. नुसतं फळ नाही, झाडाला फळ येतं आणि माणसाचं जीवन संतांच्या संगतीत सुफळ होतं. सुफळ होण्याकरता परमार्थ आहे, सुफळ होण्याकरता वारी आहे. म्हणून वारी चुकवू नये, जरूर यावं वारीला, नाही का? याच्याकरता वारी चुकवू नये. आता दुधेवऱ्याला सप्ताह आहे म्हणून इकडे बाद, संध्याकाळी जेवायचं म्हणून सकाळी काट करता का संत? आता बघा, हे ज्याला असेल त्याला बरोबर टोला लागतो. आता त्याला मी तरी काय करू? काय आता आहे ते सांगितलं मी तुम्हाला काय. म्हणून एक मी तुम्हाला सांगतो, परमार्थात काटछाट करायच्या भानगडीत पडू नका. परमार्थात बेरीज करा, वजा कधी करू नका. परमार्थात भागाकार करू नका, गुणाकार करा. आता म्हणणं कळलं? परमार्थामध्ये भागाकार कधी करू नका, करायचा असेल तर गुणाकार करा. काय? आणि गुणाकार केल्यानंतर तुम्हाला कळेल किती वाढलं, किती वाढलं, किती वाढलं, किती वाढलं. हो, त्या गुणाकारामध्ये हे चार प्रमुख आहेत. निवृत्ती ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, निळोबाराय पाचवे दारा, म्हणजे पाचानी गुणाकार करत चला, किती पाचपट होईल. काय? पाचानी जर गुणाकार केला म्हणून काटछाट भलतीकडे करू नये. दागिन्यात काटछाट करावी, कुंकू लावण्यात नाही. तिखट कमी घालावं पण मीठ टाळू नये. माझं म्हणणं कळलं? तिखट कमी घालावं, जिरं नाही घातलं तरी चालेल, मोहरी नाही उडली तरी चालेल, गरम मसाला नाही घातला तरी चालेल, पण मिठाला जागा. क्या बात! विठाला 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 आई बापाचं खाल्लेलं मीठ विसरू नये, विसरला तर चालतं, पण साधू संतांच्या घरामध्ये खाल्लेलं मीठ कधी विसरू नये. माझं म्हणणं कळलं? साधू संतांच्या घरामध्ये जे मीठ खाल्लं त्या मिठाला शेवटच्या श्वासापर्यंत जागं राहावं.